कोयनेने पुन्हा विसर्ग वाढवला। एकूण 31,050 क्युसेक्स। नदीच्या कडच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोयना धरण क्षेत्रासह महाबळेश्वर परिसरात पावसाची सातत्याने वाढ होतीच आहे। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणामध्ये आवक वाढली आहे। धरणामध्ये एकूण 79.40 टीएमसी 75.43% पाणीसाठा झालाय। सद्यस्थितीत सांडव्यावरून 20,000 क्युसेक विसर्ग चालू होता। पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे कोयना धरण क्षेत्रात सातत्याने वाढ होतीये। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून 30,000 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलाय। तसेच पर्जन्यवृष्टी पूर परिस्थितीनुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे। धरण पायथा विद्युतगृहामधील 1,050 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 31,050 क्युसेक्स असा विसर्ग सुरू असेल। कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। धरण पायथा विद्युतगृहामधील 1,050 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 11,050 क्युसेक्स असेल। कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर चौफेर खबर। पॉवर मराठी न्यूज।